दुःख विसरून सुखाचा अनुभव देणारी साईबाबांची 11 वचने. साईबाबांची 11 वचने म्हणजे अमृत वचने आहेत. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईबाबा आपल्या भक्तांना सदैव सांगत आले की श्रद्धा आणि सबुरी ठेवा. मी तुमच्या पाठीशी आहे. श्रद्धा म्हणजेच आपल्या गुरुवर विश्वास ठेवणे. आपण आणि गुरु एकच आहोत असा पूर्ण विश्वास ठेवणे. गुरु आपल्याला कधीही भटकू देणार नाही हा विश्वास असणे. आत्ता जरी आपल्याला परिस्थिती प्रतिकूल मिळाली असेल, थोडेफार मनाविरुद्ध होत असेल, जीवन कंटाळवाणे वाटत असेल, नातेसंबंध चांगले नसतील, कोणी आपल्याला समजून घेत नसेल, तरीही अशा या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या गुरुवर म्हणजेच आपल्या आईसारखे प्रेम करणाऱ्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा की ते आपल्याला नेहमी बरोबर राहतील. थोडासा धीर धरा म्हणजेच सबुरी. ज्याप्रमाणे एखादे मूल जन्माला येताना जशा आईला वेदना होतात, परंतु थोडा संयम, थोडा धीर आणि पूर्ण विश्वास असला की अत्यंत दिव्य अशा स्थितीतून आई जाते आणि तिला संतानरूपी फळ मिळते. त्याप्रमाणे पूर्ण विश्वास आणि धीर धरला तर आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करता येईल. जेवढ्या काही अडचणी आहेत त्या सर्वांची तीव्रता आपल्याला आपले साईबाबा जाणवूनही देणार नाहीत. ही श्रद्धा आणि सबुरी आयुष्यात ठेवा असे साईबाबांनी वारंवार आपल्या भक्तांना सांगितले आणि साईबाबांची 11 वचने आपल्याला बाबांनी दिलेली आहेत. ती चला बघूयात काय आहेत ती. या वचनांच्या नित्यस्मरणाने आपले साईबाबा आपल्या घरात आपल्या बरोबर आहेत हे कळल्याशिवाय राहत नाही. आपल्या भक्तांना कधीही एकटे वाटू नये. तसेच अनंत अडचणी जरी आल्या तरी त्यातून मार्ग मिळावा यासाठी साईबाबांनी आपल्याला ही वचने दिली आहेत. ही वचने म्हणजे सर्वांसाठी अमृत आहे. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्यांचे. माझ्या समाधीची पायरी जो चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया केला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यांसी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नवे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांच, मागे जे जे त्यांस ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. झाला जो अनन्य माझ्या पायी. हीच ती 11 वचने आहेत ज्याच्या नित्यस्मरणाने श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज आपल्या भक्तांच्या सदैव जवळ राहतील. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.